राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे. पोषण भी पढ़ाई भी राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन. केंद्र सरकारने प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षण अंतर्गत सुरू केलेल्या पोषण भी पढ़ाई भी या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण आहार आणि शिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे पोषण भी पढ़ाई भी या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, SCERTचे संचालक राहुल रेखावार, NIPCDचे उपसंचालक रीटा पटनाईक, सहव्यवस्थापक सिद्धांत सचदेवा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, एकात्मिक बालविकास सेवा योजनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी सुरुवातीच्या काळात मिळेल त्या जागेवर अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आईवडिलांच्या बरोबरीनेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांवर संस्कार करत असतात. महिला व बालकांना उत्तम शिक्षण आणि पोषण देण्याचे काम महिला व बालविकास विभाग करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सेविका मदतनीस यांनी महत्त्वाची भूमिका आणि सेवा बजावली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे यावेळी आवर्जून केली. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण.